नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात अगदी नेहमी पाहायला मिळते. ती सवय म्हणजे घरातून इकडे तिकडे जाताना किंवा किचनमध्ये काही काम करताना डब्यातून थोडे शेंगदाणे काढायचे आणि अगदी सहज तोंडात टाकायचे. आपण ह्या सवयीकडे कधी फारसं लक्षच देत नाही. आपल्याला वाटतं, अरे, एक दोन शेंगदाणे खाल्ल्याने काय मोठं होणार आहे. पण आज आपण याच विचार न करता खाण्याच्या सवयीचे काही लपलेले परिणाम आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे मोठे परिणाम समजून घेणार आहोत. आता प्रश्न असा आहे की घरामध्ये फिरताना असे शेंगदाणे खाणे ही खरंच एक कॉमन सवय आहे का? तर हो, नक्कीच. टीव्हीवर एखादा चित्रपट बघताना, गप्पा मारताना किंवा घरातील छोटी मोठी कामे करताना अगदी सहजतेने आपण शेंगदाणे खातो. आधी एक शेंगदाणा, मग दुसरा, आणि मग लक्षातच राहत नाहीये की डबा कधी अर्धा रिकामा झाला. ही परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये अगदी ओळखीची वाटेल. आपण या छोट्याशा गोष्टीचा फारसा विचार करत नाही, पण या साध्या वाटणाऱ्या सवयीमागे एक मोठं आरोग्यशास्त्र दडलंय, जे आज आपण उलगडणार आहोत. तर सुरुवातीला बघूया, शेंगदाणे, ज्यांना गरिबांचा बदाम म्हटलं जातं, ते आरोग्यासाठी कसे वरदान आहेत. सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया बरं का. शेंगदाणे हे आपले शत्रू अजिबात नाहीत. उलट ते आरोग्यासाठी उपलब्ध असलेले एक उत्तम वरदान आहेत. शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असं म्हटलं जातं. ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असेल. आणि हे अगदी 100% खरं आहे, कारण शेंगदाण्यांमध्ये बदामाच्या तोडीचेच उत्तम पोषणमूल्य असते. महागड्या बदामांना हा एक अत्यंत परवडणारा आणि तितकाच ताकदवान पर्याय आहे. उत्तम आरोग्यासाठी नेहमीच खूप पैसे खर्च करण्याची गरज नसते, हेच यातून आपल्याला दिसून येतं. जर आपण फायद्यांबद्दल बोललो तर शेंगदाणे हे प्रोटीनने अगदी खचाखच भरलेले असतात. सोबतच यातील हेल्दी फॅट्स आणि फायबर आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कधीकधी दिवसभरात अचानक खूप थकवा जाणवतो, तेव्हा झटपट ऊर्जेसाठी थोडे शेंगदाणे खाल्ले की शरीराला लगेच एनर्जी मिळते. थोडक्यात सांगायचं तर शेंगदाणे आपल्या शरीराला आतून मजबूत आणि तंदुरुस्त बनवण्याचं काम अगदी चोख करतात. आता साहजिकच असा विचार येईल, जर शेंगदाणे इतके चांगले आहेत तर मग अडचण कुठे आहे. तर इथलाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अडचणी शेंगदाण्यात मुळीच नाहीयेत, तर ते कसे आणि किती खाल्ले जातात यात आहे. जर एखादा पदार्थ कितीही चांगला असला तरी तो खाण्याची पद्धत आणि प्रमाण चुकीचे असेल तर त्याचे शरीराला फायदे मिळण्याऐवजी तोटेच सहन करावे लागतात. हा जो नकळतपणे आणि अमर्याद प्रमाणात सतत खात राहण्याचा आपला प्रकार आहे ना, तोच शरीरामध्ये खऱ्या समस्या निर्माण करतो. चला तर मग आता वळूया पुढच्या भागाकडे. विचार न करता नकळत खाण्याचे आपल्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात ते पाहूया. हा आकडा पहा, 567. हा एक असा सापळा आहे ज्यात आपण सगळेच कधी ना कधी नकळतपणे अडकतो. आपल्याला वाटत असतं की आपण तर एक अतिशय हेल्दी पदार्थ खात आहोत, पण फक्त 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये तब्बल 567 कॅलरीज दडलेल्या असतात. विचार करा, जेव्हा आपण डब्यातून मूठभरून शेंगदाणे खात असतो आणि तेही दिवसातून अनेक वेळा, तेव्हा आपण या आकड्याचा अजिबात विचार करत नाही. येता जाता खाण्यातून या प्रचंड कॅलरीज आपल्या शरीरात विनाकारण जमा होत असतात. म्हणूनच या सवयीला आपण अनअपेक्षित कॅलरी बॉम्ब असं म्हणू शकतो. लक्ष न देता सतत चघळत राहिल्यामुळे हा अत्यंत निरोगी स्नॅक एका भयंकर कॅलरी बॉम्बमध्ये बदलतो. आपल्याला वाटतं की अरे, मी तर फक्त थोडेच शेंगदाणे खाल्लेत, पण प्रत्यक्षात आपण खूप जास्त कॅलरीज शरीरात ढकलत असतो. यामुळे काय होतं तर नको असलेलं वजन वाढण्याची शक्यता अगदी वेगाने वाढते. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जीवाचं रान करत असतात, पण अशा छोट्या वाटणाऱ्या सवयींमुळे त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरतं. आणि नुसतं वजनच नाही, तर या कॅलरीजच्या बॉम्बसोबतच इतरही काही लपलेले धोके आहेत बरं का. मुळात शेंगदाणे पचायला थोडे जड असतात, त्यामुळे सतत शेंगदाणे खात राहिल्यामुळे आपल्या पचन संस्थेवर प्रचंड ताण येतो. मग गॅस, ॲसिडिटी किंवा वारंवार पोट जड पडणे अशा समस्या सुरू होतात. शिवाय आयुर्वेदानुसार शेंगदाणे हे उष्ण प्रवृत्तीचे मानले जातात, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ले तर शरीरातील उष्णता म्हणजेच पित्त वाढू शकते. म्हणजे एका छोट्याशा सवयीमुळे पचनाच्या किती गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे आपल्या लक्षात आलंच असेल. मग यावर उपाय काय? तर आता आपण पाहूया शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काही साधे नियम. आता इथला फरक अगदी बारकाईने समजून घेण्यासारखा आहे. एका बाजूला ती चुकीची पद्धत आहे, म्हणजेच विचार न करता, मोजमाप न ठेवता, न भिजवता दिवसभर सतत शेंगदाणे खात राहणे. आणि दुसऱ्या बाजूला एक योग्य आणि जाणीवपूर्वक खाण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये प्रमाण ठरलेले आहेत, शेंगदाणे रात्रभर भिजवलेले आहेत आणि खाण्याची एक विशिष्ट वेळही ठरलेली आहे. आता लक्षात घ्या, शेंगदाणे खाणे पूर्णपणे सोडून देणे हे अजिबात यावरचं उत्तर नाही. कोणताही पौष्टिक पदार्थ आहारातून पूर्णपणे वगळणं हा कधीच योग्य मार्ग नसतो.
त्याऐवजी तो खाण्याची योग्य पद्धत अंगीकारणे हाच खरा आरोग्याचा मार्ग आहे. तर मग आपण नेमकं काय केलं पाहिजे यासाठी काही अत्यंत सोप्या आणि रोजच्या कृतीत आणण्यासारख्या पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रमाण एका मुठीपर्यंत म्हणजेच साधारण 30 ग्रामपर्यंत मर्यादित ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेंगदाणे रात्रभर पाण्यात नक्की भिजवा, ज्यामुळे त्यांची उष्णता कमी होते आणि ते पचायला अगदी हलके होतात. आणि तिसरी गोष्ट, दिवसभर येता जाता खाण्याऐवजी संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळी एक स्नॅक म्हणून ते खा. हे 3 अगदी साधे नियम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आपण आता या विश्लेषणाचा अगदी शेवटाकडे आलो आहोत. आता सगळी माहिती मिळाल्यावर इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजपासून शेंगदाणे खाण्याच्या पद्धतीत आपण बदल करणार का? संयमाने आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर हाच स्नॅक पुन्हा एकदा एका उत्तम वरदानात बदलू शकतो. आपल्या रोजच्या घरातील सवयींमध्ये केलेला हा एक अत्यंत छोटासा बदल आपल्या आरोग्यामध्ये किती मोठे आणि सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो याचा विचार नक्की करा. मग उत्तम आरोग्यासाठी आपण हा बदल स्वीकारणार ना? चला तर मग यावर नक्की विचार करूया. धन्यवाद.